हॅलो, नमस्ते सर्वांना. आज आपण नवरात्री स्पेशल खूप छान अशी उपवासाची रेसिपी पाहणार आहोत. नवरात्रीमध्ये 9 दिवस उपवास असतो आणि रोज-रोज खिचडी वगैरे किंवा शाबूचे वेगवेगळे प्रकार खाण्याचा खरंच खूप कंटाळा येतो. त्यामुळे आज खूप छान अशी रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. यासाठी 1 वाटीभर मी साबुदाणा घेतलेला आहे आणि याचं प्रमाण तुम्हाला किती बनवायची आहे ही रेसिपी त्याच्यानुसार ठरवायचे. पुढे तुम्ही पाहालच. तर सगळ्यात अगोदर शाबू भिजवताना आपण कसा भिजवतो हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. तर सुरुवातीला मी यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि पहिल्यांदा हे पाणी पूर्ण असं काढून टाकायचं आहे, म्हणजे व्यवस्थित छान असा शाबू धुवून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर पहा, शाबूच्या वरती पाणी मी जास्तीचं ठेवलेलं आहे, म्हणजेच काय, शाबू एकदम चांगला मऊ असा भिजला जाईल. आता हे पूर्ण मी रात्रभर असंच ठेवणार आहे. तुमच्याकडे जर जास्त वेळ नसेल तर किमान एक 3-4 तास तरी चांगला शाबू असा भिजून द्या. आता पाणी बघा, शाबूच्या वरती मी जरासं ठेवले. हे महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा, म्हणजे शाबू एकदम मऊ असा चांगला भिजतो. यावरती झाकण ठेवून पूर्ण रात्रभरसाठी हे मी भिजत ठेवते. तर दुसऱ्या दिवशी बघा, शाबू भिजून चांगला दुपटीने फुललेला आहे, एवढा छान असा भिजला आहे. फ्रेंड्स, रेसिपी बनवायला ना एवढी सोपी आहे आणि तुम्हालासुद्धा नक्की आवडणार आहे ही रेसिपी, याची मी गॅरंटी देते. या अगोदरसुद्धा ही रेसिपी मला वाटते मी तुमच्याबरोबर शेअर केली असावी. तर व्यवस्थित चांगला शाबू भिजलेला आहे आणि यातला बघा मी थोडासा 1 प्लेटभरच शाबू काढून घेते. कारण मी मगाशी म्हटलं होतं, आपणाला किती रेसिपी बनवायची त्याच्यानुसार शाबूचं प्रमाण घ्यायचं आहे. आणि उरलेला शाबू मी दुसऱ्या रेसिपीसाठी वापरणार आहे. तर मिक्सरचं एक छोटंसं भांडं घेऊन त्यामध्ये हा सगळा शाबू मी काढून घेतला आहे आणि वाटण्या अगोदर यामध्ये 1 चमचाभर साखर घालायची आणि बारीक वाटून घ्यायचे. वाटताना मात्र यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही. पाणी न घालता छान असं हे वाटून घेतलेलं आहे पहा. मऊ चांगला शाबू भिजला आहे, त्यामुळे पटकन बारीक झालं. आणि आता हे एका प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर वरून थोडंसं तूप किंवा तेल लावायचं याला, म्हणजे हाताला चिकटणार नाही. आणि त्याच्यानंतर याचे छोटे छोटे असे गोळे बनवायचे. मैत्रिणींनो, रेसिपी थोडीशी जरी आवडली तर प्लीज लाईक, शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कारण नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक सबस्क्राईबसुद्धा खूप महत्त्वाचा ठरतो. आता तुमच्या लक्षात आलंच असेल की मी नक्की कोणती रेसिपी बनवते ते. तर अशा पद्धतीने मी याचे छोटे छोटे गोळे बनवून साईडला ठेवले. एक पॅन गरम करायला ठेवला आणि त्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स आता भाजून घ्यायचे. मग तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट्स इथे वापरू शकता. तर इथे बदामचे काप मी असे बारीक करून घेतलेत आणि थोडंसं तूप घालून हे लालसर कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे. हे भाजून घेतल्यानंतर आता यामध्ये दूध घालायचं आहे आणि दुधाचं प्रमाण बघा, 1 प्लेटभर शाबू घेतला होता, त्यासाठी 2 वाटे इथे मी दूध घेते. आणि आपण ही स्वीट रेसिपी बनवते, यासाठी आपणाला लागणार आहे साखर. तर अर्धी वाटी साखर घेतली. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आणि या दुधाला चांगली उकळी येऊन द्यायची. अजून एक महत्त्वाचा घटक यामध्ये घालायचा आहे आणि तो म्हणजे अर्धा चमचा विलायची पूड. खूप छान असा स्वाद येतो यामुळे. अधूनमधून ढवळत राहायचे, नाहीतर काय होतं की दूध उतू येण्याची शक्यता असते. आता चांगलं 5 मिनटं हे दूध व्यवस्थित चांगलं आटवून घ्यायचं आहे. याची चव आणखीनच जर वाढवायची असेल तर इथे तुम्ही खवा किंवा पेढे असे बारीक चुरून यामध्ये घालू शकता किंवा दूध पावडर वापरली तरी चालेल. आता उकळी आल्यानंतर यामध्ये हे जे शाबूचे छोटे छोटे गोळे बनवून ठेवले होते ते यामध्ये सोडायचे. आमच्याकडे ना हा रेसिपीचा प्रकार सगळ्यांना आवडतो, त्यामुळे उपवास असो किंवा नसो अधूनमधून मी कधीतरी अशी बनवत असते. आणि तसेच आपल्या चॅनेलवरती तुम्हाला नवीन जुन्या पारंपरिक अशा बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज नक्कीच पाहायला भेटतील. त्यामुळे अजिबात वेळ लावू नका. चला पटकन, रेसिपी आवडली असेल तर एक लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर एक 5 मिनटं हे चांगलं शिजून द्यायचे.
आणि शिजल्यानंतर सुद्धा बघा हे फुगल्यासारखे दिसत आहेत। आता गॅस मी बंद केलेला आहे आणि एकदम असं घट्टपणा आला आहे बघा याला। यामध्ये मी दूध पावडर, खवा वगैरे अजिबात वापरलेला नाही, तरीसुद्धा एकदम मस्त अशी रसरशीत अशी आपली रसमलाई तयार आहे। कशी वाटली रेसिपी? आवडली असेल तर प्लीज कमेंटद्वारे हो किंवा नाही असं नक्की कळवा। चला तर मग लवकरच भेटूया अशाच नवीन एका छानशा वेगळ्या रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये। रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद।